पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. इयत्ता 3री विषय गणित वजाबाकी हातच्याची पान क्रमांक 55-56. या घटकाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे. माझा परिचय. आज आपण गणिताच्या पुस्तकातील पान क्रमांक 55 आणि 56 वरील हातच्याची वजाबाकी शिकणार आहोत. वजाबाकी हातच्याची पूर्वतयारी. 10 रुपये म्हणजे 1 रुपयांची 10 नाणी. 100 रुपये म्हणजे 10 रुपयांच्या 10 नोटा, म्हणजेच 1 रुपयांची 100 नाणी. आता हे पहा, 10 उसांची 1 मोळी, याप्रमाणे 10 मोळ्या म्हणजे एकूण 100 ऊस. आता यावरून आपल्या लक्षात येईल 1 शतक म्हणजे 10 दशक. 2 शतक म्हटले की 1 शतक आणि 10 दशक. 3 शतक म्हटले की 2 शतक 10 दशक. 5 शतक बरोबर 4 शतक अधिक किती दशक बरं? अगदी बरोबर, 5 शतक बरोबर 4 शतक अधिक 10 दशक. आता हे पहा आणि लक्षात ठेवा. 4 शतक बरोबर 3 शतक आणि 10 दशक. 7 शतक बरोबर 6 शतक आणि 10 दशक. 6 शतक बरोबर किती शतक अधिक 10 दशक? सांगा बरं. अगदी बरोबर, 6 शतक बरोबर 5 शतक अधिक 10 दशक. आता हे नीट लक्षात ठेवा. वजाबाकी करताना कधी कधी 1 शतक किंवा 1 दशक मोकळा करावा लागतो. जास्त शतक किंवा जास्त दशक असतील तरी 1च शतक किंवा 1च दशक मोकळा करावा लागतो. आता या उदाहरणात पहा, 3 शतक यातील 1 शतकाचे दशक करू. 3 शतक म्हणजे 2 शतक 10 दशक. आता इथे पहा, 2 शतक दिले आहेत, यातील 1 शतकाचे दशक करू आणि त्यातील 1 दशकाचे एकक करू. नीट निरीक्षण करा बरं. 2 शतक म्हणजे 1 शतक 10 दशक, म्हणजेच 1 शतक 9 दशक 10 एकक. आता या सर्व गोष्टींचा विचार करून वजाबाकी दशक मोकळा करून करूया. खालील उदाहरण अभ्यासा. माझ्याजवळ 51 रुपये आहेत. 10च्या 5 नोटा व 1 सुट्टा रुपया आहे. त्यातून मला 24 रुपये दुकानदाराला द्यायचे आहेत. एककातील 1 मधून 4 देता येत नाहीत, म्हणून 10ची 1 नोट सुट्टी करून तिचे 10 सुट्टे रुपये करू. आता माझ्याजवळ 10च्या 4 नोटा व सुट्टे झालेले 10 रुपये, आधीचा 1 रुपया मिळून 11 सुट्टे रुपये होतील. 11 सुट्ट्या रुपयामधून 4 सुट्टे रुपये देऊ, म्हणून 11 मधून 4 वजा करू. 7 सुट्टे रुपये उरतात. हे 7 एककाखाली लिहू. आता दशकांची वजाबाकी करू. 4 मधून 2 वजा करू, उरले 2. वजाबाकी आली 27, म्हणून माझ्याकडे 27 रुपये उरले. स्वाध्याय. वजाबाकी करा. पान क्रमांक 56 वरील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.